हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे खूप छान मस्त आनंदात असाल. तर आज सकाळी सकाळी अंघोळ झाली आहे आणि मी करते स्वतःची जरा काळजी. कारण की आपल्या रोजच्या जीवनामध्ये ना आपण खूप गोष्टी विसरून जातो स्वतःकडे बघण्यासाठी. तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही सकाळी उठून अंघोळ वगैरे झाले की स्वतःकडे जरा बघा, मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, थोडीफार लिपस्टिक लावू शकता. तर मी काळजी घेत नव्हते मधल्या पिरियडमध्ये, कारण की अगदीच वेळच होत नव्हता. तर माझे केस इतके विरळ झालेले आहेत आणि चेहरा पण खूप खराब झाला. तर आता मी माझ्या अंगाला सवय लावली की रोज अंघोळ झाली की कमीत कमी 5 मिनटं तरी स्वतःला द्यावे. आणि केसही खूप गळत आहे. तर तुम्ही हे करू शकता. अगदी सकाळचे, मला माहिती आहे सकाळी खूप गडबड असते, माझीही सकाळी खूप गडबड असते, पण अंघोळ झाल्या झाल्या जर एक 5 मिनटं स्वतःकडे मॉइश्चरायझर लावू शकता, सनस्क्रीन लावू शकता, बॉडी लोशन आणि थोडीशी पावडर लावत असताल तुम्ही तर टिकली आणि थोडीशी लिपस्टिक, तरी पण आपल्याला खूप फ्रेश वाटतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे थोडंसं परफ्यूम यूज करा. म्हणजे जे आपण स्वयंपाक करतो, हळदीचे, मसाल्याचे, तेलाचे जे डाग आहेत, तर त्याच्यापासून थोडासा फ्रेग्रन्स छान येण्यासाठी आपण डिओ यूज करू शकतो, परफ्यूम वेगवेगळे यूज करू शकतो. ते सगळं झाल्यानंतर ना मी काय बसली नाही आहे, लगेच कामाला लागली आहे. पहिलं म्हणजे तर मी टॉयलेट बाथरूमच्या साईडला जो स्पेस आहे तिथे आलेली आहे आणि तिथे खूप सारे कपडे जे आहेत ते धुवायचे पडलेले आहेत. तर ते पहिले भिजत घालणार आहे आणि मग बाकीची कामं करणार आहे, कारण की बाकीची कामं होईपर्यंत कपडे भिजतील आणि मला कपडे धुवायला जरा सोपं जाईल. बाथरूममध्ये आली आहे तर कपडे तर भिजत घालणारच आहे, तर त्यासोबत बाथरूम पण क्लीन करून घेणार आहे. कपडे भिजत घालते, आज काय एक्स्ट्राचे कपडे नाही आहेत, रोजचेच कपडे आहेत. चला करूयात कामाला सुरुवात. कपडे भिजत घालून घेते आता फर्स्ट. कपडे वगैरे पण झालेत भिजत घालून आणि मी त्या आता सरशी बाथरूम पण क्लीन केलेला आहे. जो पुढचा स्पेस आहे बाथरूमच्या पुढचा तोही क्लीन करून घेतलेला आहे. आणि सगळं बाथरूम क्लीन झालेलं आहे आणि सगळ्या वस्तू नीटनेटक्या त्याच्या त्याच्या जागेवरती पण ठेवून टाकलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. सगळे सोप आणि वरचं पावडरचं, ब्रशचं वगैरे जो बॉक्स आहे ते सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं आहे. आणि आदिराजचा बड्डे होता, तर त्याला फ्रेंड्सनी खूप सारे ग्रीटिंग कार्ड्स दिलेले आहेत. हॅपी बर्थडे आदिराज, हॅपी बर्थडे आदिराज, आणि छान छान विशेष पण दिलेले आहेत. तर खूप सारे ग्रीटिंग्स गोळा झाले होते, तर त्याला तेच मी सांगत होते, सगळे व्यवस्थित नीट ठेवून दे म्हटलं, ह्याच आठवणी असतात लहानपणीच्या. सो खूप छान छान ग्रीटिंग कार्ड केले त्या मुलींनी, त्याच्या फ्रेंड्सनी. आणि आता चला आपण क्लिनिंग करून घेऊयात. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की बाहेर सगळं मोकळा स्पेस आहे, खूप छान झाडं वगैरे आहेत, पण छान झाडं आहेत, मोकळं स्पेस आहे, त्याचबरोबर खूप सारी डस्ट घरात येत असते आणि मला रोज ती डस्ट क्लीन करून घ्यावी लागते. तर हे काजू बदामचं जे आहे ते पण सगळं क्लीन करून घेतलं आहे. फ्रीजवरती आपण नाही म्हटलं तरी रोज काही ना काहीतरी गोष्टी ठेवल्या जातात, सो त्या पण क्लीन करणं गरजेचं आहे, नाही तर तसंच ढीक साठत राहतो फ्रीजवरती. सो सगळ्यात पहिलं काम मी तेच करते, फ्रीजवरच्या गोष्टी नीटनेटक्या ठेवणे. अगदी म्हणजे फ्रीज म्हणजे सगळं घर एकाच ठिकाणी गोळा होतं फ्रीजवरती. तसंच तुम्ही बघू शकता माझ्या हातात बँगल्स आहेत, मोरपंखा आहेत, आदिराजचे पेन आहेत, रुमालसुद्धा त्या फ्रीजवरती आहे. सो सगळं ते कलेक्ट केलं आहे आणि प्रत्येक जी गोष्ट आहे ती त्याच्या जागेवरती ठेवून देत आहे. आणि सगळ्या खिडक्या, सगळ्या विंडोज ज्या आहेत त्या क्लीन करून घेते आहे. खूप डस्ट येते. ही जी बॅटरी आहे ती अत्यंत गरजेची पडत आहे, आत्ता उपयोगाची आहे, कारण की इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. सो ती क्लीन करते, त्याच्यावरती डस्ट बसलेली आहे. हे बघ, फ्रीजवरती पण बघितलं, फ्रीजवरती तर आहेत गोष्टी ठेवलेल्या, आणि खिडकीत पण जागा मिळेल तिथे काही ना काहीतरी मिळतंच ठेवलेलं. सो सगळं डस्टिंग झाल्यानंतर ना मग मी घर झाडून घेऊन फरशी पुसून घेते. आता पहिलं घर क्लीन करते आणि इतकी सारी केस निघतात ना, काय विचारूच नका, कारण की मला खूप हेअरफॉल होत आहे आणि काळजी न घेण्याचा आहे तो परिणाम. सतत सगळी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे परत माझी पण. सगळी कामं करत असताना मुलं आहेत म्हटलं ते त्यांना व्यस्त ठेवणं गरजेचं आहे. सो दोघांनाही थोडं थोडं स्टडी करायला दिलं होतं. अन्वी पण माहिती आहे थोडेफार चित्र वगैरे बघते आहे सध्या, तिला कळतात आहेत थोडंफार, तर मग त्या दोघांना व्यस्त करून मग ही बाकीची कामं चालू आहेत. अन्वीचं तरी पण चालू असतं मध्ये मध्ये मम्मा 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 करत.
घर क्लीन करून झालं की लगेच आता सरशी मी बाहेरचं पण जो स्पेस आहे तो क्लीन करून घेणार आहे. झाडून घेऊन फरशी पण लगेच पुसून घेणार आहे. कारण की आपण म्हणतो की दारात प्रसन्न जितकं घर असेल तितकं दारही प्रसन्न हवं, आपलं अंगणही प्रसन्न हवं. आता गावाकडसारखे मोठे मोठे अंगण तर नाही, जस्ट छोटा छोटा स्पेस मिळतो, तेच आपण छान क्लीन करून पुसून ठेवलं तर पॉझिटिव्ह वेव्स येतात आपल्याकडे छान. आणि हे आद्राची ॲक्टिव्हिटी होती, त्याला ॲक्टिव्हिटी करायची होती. थोड्या मेथ्या ज्या आहेत त्या भिजत घातल्या होत्या आणि घरातली फरशी पुसून झाल्यानंतर मी दारातली पण लगेच फरशी, इथं जो जिना आहे घराला लागून लगेच, तर आणि त्याच्यावरती उठत बसत असते सारखी, मग तोही क्लीन करून घेतला आणि दारही लगेच क्लीन करून घेतलं. तेवढंच छान प्रसन्न वाटतं आणि कुणी जरी येणारा माणूस असेल त्यालाही ते दार क्लीन बघून त्यालाही फ्रेश वाटतं. फक्त घरच नाही तर आपलं दारही क्लीन असावंच. सो ते क्लीन करून घेतलं. फरशी क्लीन करून झाली आहे माझी, मस्तपैकी बरीच कामं उरकलेली आहेत. आता करायचं आहे ते किचन क्लीन. चला आपण आता किचन क्लीन करूया. सकाळच्या गडबडीमध्ये किचनमध्ये खूप सारा पसारा असतो की आपण घेतलेल्या गोष्टी तिथंच राहतात, कारण की मुलांचं आवरून द्यायचं असतं, त्यांचा टिफिन असतो, सगळ्या गोष्टी असतात. तसंही आज संडे असल्यामुळे आदिराज घरी होता, टिफिन वगैरे नव्हता, तरी पण किचनवरती पसारा हा असतोच. तो पहिला क्लीन करून घेते. आणि माझं किचन खूपच छोटं आहे, सो ते सगळं ॲडजस्ट करावं लागतं. जरा साय काढत असते कारण की अन्वीला तूप लागतं, जेवढी निघेल तेवढी साय काढून मग आठवड्याला तूप करत असते. पण ह्यावेळेस एवढी सायच निघाली नाही, मग आता नाही, बाहेरनंच विकत आणलं होतं. आता परत साठवायला सुरुवात केलेली आहे, तर थोडीफार साठली आहे. आता बघूयात नेक्स्ट संडेला वगैरे करून घेईल. बॉटल आपण भरून ठेवतो पण त्या रिकाम्या ठेवल्या पाहिजे, म्हणून ती बॉटल रिकामी करून ओपनच ठेवली आहे खाली, म्हणजे जरा हवा लागेल आणि त्याचा वास पण जाईल. काल तुम्ही बघितलं होतं पिठाचा डबा घासून ठेवला होता, तर त्यात पीठ न ओतता तशीच प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे. आता सरशीचं कामं करून घेतली तर खूप कामं सोपी पडतात आणि नंतर करू म्हटलं तर मग तो खूप पसारा वाढत जातो आणि एकदम काम करायचं म्हटलं की खूप लोड येतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की पडलं आहे तो पसारा तसाच ना पडून देता आता सरशी कामं करा, लगेच फटाफट उचलून घ्या. आता एकदम खूप जास्त पसारा होतो. थोडीशी भांडी निघाली होती तर ती पण मी लगेच घासून घेतली, नाही घासली तशीच ठेवली, तर तो खूप ढीग वाढतो आणि नको होतं मग परत. आणि असं होतं, अरे बापरे किती सारी भांडी आहेत. हो, हे तुम्हालाही होत असेल, हे मलाही माहिती आहे. तर बाकीची कामं झाली आहेत. किचन ओटा आता क्लीन करून घेणार आहे मस्तपैकी. आणि हे सगळं करत असताना मुलांचं चालू आहे मध्ये आदिराजचं पण चालू आहे काही ना काहीतरी. असं सगळं मुलांना बघत करावं लागतं. सगळं मॅनेज तर झालंच पाहिजे. चला, सगळं झालं आता घर क्लीन करून. आणि आता घर तर क्लीन करून झालं आहे, मस्त किचन ओटा क्लीन झालं. अरे इथे काहीतरी डाग आहे, ठीक आहे, पण दूध तापायला ठेवलं आहे. त्याचबरोबर धूप लावलेलं आहे. सगळं घर क्लीन झालं की मस्तपैकी धूप लावायचा आणि त्याच्यावरती कापराच्या 2-3 वड्या ठेवून टाकायच्या. घरात इतकं छान फ्रेग्रन्स येतो कापराचा धुपाचा मिक्स, आणि मला खूप आवडतो. त्यानंतर आपण भेटणार आहोत दुपारी डायरेक्ट 4 वाजता. आपण फक्त कामं करत असतो, पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सो म्हणून हा छोटासा व्हिडिओ टाकला होता. कामं करताय पण पाणी पण पित जा. कपडे सुकले होते तर ते काढून आणून त्याच्या घड्या वगैरे घातल्या. काही ओले होते कारण की वातावरण थोडंसं पावसाचं झालेलं होतं, त्याच्यामुळे कपडे सुकलेले नाही आहेत. जे ओले आहेत ते साईडला काढून ठेवले, जे सुकलेत ते घडे घालून लगेच जागच्या जागी ठेवले. आणि बसण्यापेक्षा काय करायचं म्हटलं, जे रुमाल आणि सॉक्स ठेवलेला जो माझा ड्रॉवर आहे तो क्लीन करून घ्यावं म्हटलं. मग तो पहिला आता क्लीन करायला घेतला आहे. सगळे व्यवस्थित लॅपकिन्स सॉर्ट आउट करून ठेवलेत. मिस्टरांचे लॅपकिन्स, त्यांचे सॉक्स, आदिराजचे लॅपकिन्स, त्यांचे सॉक्स, आणि माझे किचन लॅपकिन्स पण तिथंच ठेवलेले आहेत. सो ते सगळं आता क्लीन करून घेऊन त्यात छोटासा एक कागद टाकलेला आहे मी न्यूजपेपरचा, मग तो पण क्लीन, तो काय खराब झालेला नव्हता, मग तोच पुसून घेतला आणि हे सगळं असं ठेवलं. हे आदिराजचे, माझे आणि मिस्टरांचे मास्क आहेत. हे आदिराजचे सॉक्स आणि त्याचे हँकी, मिस्टरांचे रुमाल आणि त्यांचे सॉक्स, आणि हे सगळे किचन टॉवेल्स. असं सगळं सेक्शन करून एकाच ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे. घराचा एक कोपरा जरी क्लीन केला ना तरी मनाला समाधान होते की आपलं घर क्लीन आहे. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आणवीचे छोटे थोडेसे फोटो मस्ती करतानाचे. चलो, बाय बाय, ऑल ऑफ यू.